म्हणजे जसं केंद्राच्या स्तरावर सीबीआय आहे तसं राज्याच्या स्तरावर सीआयडी आहे. इथं महत्त्वाचे काही गुन्हे असतात ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये हे होऊ नये, कुणाबरोबर अन्याय होऊ नये म्हणून काही मोठे गुन्हे असतात ते सरकार इकडे पाठवून देतं, किंवा हायकोर्ट सांगते की ह्याच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे. काही महिलांशी संबंधित गुन्हे असतील, काही राजकीय गुन्हे असतात जे एकमेकांच्या विरोधातले असतात, ज्याच्यामध्ये त्या लेवलच्याच ठिकाणी जर तपास केला तर एकमेकांवर ॲलिगेशन्स होऊ शकतात. असे काही गुन्हे सीआयडीकडे येतात. आर्थिक गुन्हे मेनली सगळे सीआयडीकडे येतात. आणि बाकीचे डिपार्टमेंट सीआयडीचे फक्त गुन्ह्यांशी संबंधित नसून बाकी सगळे आहेत. जसं की मी आता टेक्निकलची एसपी आहे, तर माझ्याकडे सगळे तांत्रिक गुन्हे म्हणजे तांत्रिक विश्लेषण आहे माझ्याकडे सगळेच येतं तांत्रिक राज्यातलं, की मी CCTNS म्हणजे तुमची FIR लॉन्चिंग जे होतं ऑनलाईन त्याच्यापासून तर मी डॉग स्क्वॉड, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट, हस्ताक्षर, हे सगळे जे टूल्स आहेत तपासाचे, ह्या टूल्सचा जो इन्चार्ज आहे ते सगळ्या राज्याची मी आहे. त्याच्यामुळे तो पण एक सीआयडीचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि तिथं सगळा राज्याचा डेटा कलेक्ट होतो आणि तिथून मग आपल्याला बऱ्याच गोष्टी हे करता येतात.